दादा, भारतीय देशामध्ये जे युद्ध सुरू आहे त्या युद्धाचा परिणाम भारतामध्ये झाला. अनेक ठिकाणी भाव होऊ लागली आहे. आपल्याकडं गॅस चा साठा असताना सुद्धा गॅसचे भाव वाढले. तर गॅस खरेदीवर निर्बंध लावले. तर 21 दिवसापर्यंत 1 सिलेंडर खर्चावं लागणार आहे. जेव्हा क्रूड ऑइल स्वस्त होतं, जेव्हा गॅस स्वस्त होतो, तेव्हा त्याचा कुठलाही लाभ हा भारतीय नागरिकांना दिला जात नाही. मात्र तुटवड्याची परिस्थिती निर्माण झाली तर कुठेतरी कांगावा केला जातो आणि पुंजीपतींना धार्जिणं सरकार हे आपला भाववाढ करत असतं. याचाच प्रत्यय सिलेंडर भाववाढीच्या अनुषंगानं हा आलेला आहे. सरकार अशा आणीबाणीच्या परिस्थितीकरता तयार नाही. कुठल्याही पद्धतीचं नियोजन नाही. कुठली आंतरराष्ट्रीय जी नीती आहे ती सरकारची नसल्यामुळे भारताला अशा प्रकारच्या एका परिस्थितीतून जावं लागत आहे. केंद्र सरकारने डोळे उघडून नीट बघावं, संसदेमध्ये त्याची चर्चा करावी, विरोधकांना सोबत घ्यावं, भारतीय नागरिकांना सोबत घ्यावं आणि या परिस्थितीतून त्यांनी पुढे जावं. त्यांनी अमेरिकेच्याकडे बघून तटाखालचं अमेरिकेचं मांजर वाहून न वागता त्यांनी धडाडीबाण्याने भारताची जी भूमिका आहे ती स्वीकारावी. सगळा देश त्यांच्यासोबत यायला तयार राहील.